अवकाळी पावसाची राज्यातल्या बहुतांश भागात रोज अवकाळी पाऊस हजेरी लावतोय। अगदी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात वादळी वारा आणि गारांसह पाऊस हजेरी लावतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान होतंय। एकीकडे भुसावळ, वाशिमसह अनेक जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे पाडाला आलेले 50% आंबे भुईसपाट झाले। तसंच हळद आणि कांदा पिकाचंही नुकसान झालंय। तिकडे वर्धा जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे काही ठिकाणी विजांच्या खांबांचं आणि घरांचं नुकसान झालंय। दरम्यान देशभरात पावसामुळे वीज पडून आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। त्यात महाराष्ट्रातल्या 12 जणांचा समावेश आहे। बुलढाण्यातल्या नांदुरा शहरातल्या एसटी स्टँडवरती सैराट चित्रपटातलं एक दृश्य प्रत्यक्षात बघायला मिळालं। एसटी स्टँडवरती आलेल्या प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबियांनी गाठून बेदम मारहाण केली। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या घटनेची पोलिसात तक्रार केलेली नसल्यामुळे कारवाईच झाली नसल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। संबंधित तरुणी आपल्या प्रियकरासोबत एसटीची वाट बघत बसली होती, मात्र या मुलीच्या घरचे आले आणि त्यांनी मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण केली। धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार सुरू असताना लोक मात्र बघ्याच्या भूमिकेत होते। अखेर दोघांना सगळ्यांसमोर मारल्यावर मुलीला घेऊन तिचे कुटुंबीय निघून गेले।